नमस्कार गाइस, आपण गेलो असो तर गावा गेलो असो. काल तुम्ही बघला कालचं माझं ब्लॉग. तर गावा गेलो असो तर आज आपण जाणार असो नदीमध्ये. नदीत बघूया मे महिना चालू असा पण नदीत पाणी गेला असा. धरणाचं पाणी सोडलेला, धरणाचं पाणी सोडलं नदीत पाणी गेला असा. तर आपण नदीत जाऊया, तुमचं नदी दाखवतो. गावाला मी रस्तो मी बघू रस्तो भिजलो. मे महिना रस्तो भिजला म्हणजे त्या रात्री आणि 2 दिवसा रात्री पाऊस पडलेलो. तुम्ही बघू शकता पाऊस पडलेला म्हणजे बाहेर आग घातलेला तेव्हा जळला. तर रात्री काल पाऊस पडला. मग हे बघू शकता आपण गेलो आता नदीच्या कच्च्या रस्त्यावरती. जो कच्चा रस्ता हसून फक्त बैलगाडी जाता, कारण नदीच्या पलीकडे गोंजीची वाडी आहे, त्याकडे जाऊ शॉर्टकट आहे. आकडेसून फक्त मे महिन्यात जाऊ शकता बैलगाडीने. आता पावसात पुरे नदी भरता. ठीक आहे, गवत देऊ ना असंच लांबून दाखव. गवळदेव आहे, बघू शकतो तुम्ही इथे गवळदेव इकडे बघू शकतो तुम्ही. गवळदेव तो नाही दिसतो बघा, आमचा गवळदेव. इथे तुळस, इथे बघा ही नदी आहे. आतमध्ये आपण नदीमध्ये जाऊ, रस्ता आहे नदीकडे जायचा. इकडे पडील ना मी ते. आणि ही आहे इकडे बघा, ही आहे ना इकडे गोंजीची वाडी. बैलगाडी येते. हा बघा बैलगाडी आहे, रस्ता आहे, बैलगाडी आहे. ही नदी मे महिन्यात सुकते, म्हणजे पाणी मे महिन्यात वाहत नाही, पाणी थांबून राहतं. पण आता मे महिना आहे तरी पण पाणी वाहतंय. आणि मग इथे आपण चालतोय, इकडे चालतो तिकडे पूर्ण भरतं. हे सुकं दिसतंय, तिकडे पूर्ण भरतं. आता मे महिना आहे त्यामुळे सुकलेलं आहे.
तर मित्रांनो, आपण आता नदीवरून आलेलो आहोत. तर आता आम्ही बावडीवर जाणार आहोत. मग बावडी दाखवणार. मी पाणी आणतो, पियाला पाणी तिकडून. चला तर मग बघूया आपली बावडी. या आमची नानी, ही आमची नानी पाणी आणते बावडीवरून. कोणा फोन लावतो. ही आहे आमची मम्मी, पाणी आणते नदीवरून. घेऊन जाते घेऊन. चला, हा रस्ता आहे आपला बावडीकडे जायला. हे जे दिसतंय तुम्हाला पूर्ण, हे जे पूर्ण इथे शेती करतात आपण सर्व, म्हणजे गावाला पूर्ण सगळ्यांची कोपरे आहेत इकडे, सगळे इथे शेती करतात. हे बघा, बघू शकता तुम्ही, ती दिसते ती खोप तुम्हाला, खोप तिथे रात्री झोपतात माणसं राखण करण्याच्या शेताची. तर रात्री झोपतात. मित्रांनो, तुम्ही हे झाड बघू शकता. हे झाड रतांबे झाड आहे. दाखव तुम्हाला रतांबे. हे रतांबे म्हणजे हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे जे आहेत म्हणजे हात, हे रतांबे. ह्या रतांब्याचं कुकम बनतं, सरबत पण बनतं. आणि ह्यातमध्ये बी असते, ती फोडून बीवरचं मांस असतं, ते खायचं असतं. ह्याचा बघू शकता तुम्ही. आणि ह्याचा आगूळ पण बनतो, जे आपण मासे फ्राय करताना वगैरे लावतो, किंवा अडवळी करताना ते लावतो त्या आगूळ. आणि हे जे हे बिया आतले असतात जेव्हा बास खातो वरचं, आणि जे वरचं तुम्हाला साल दिसते, तर सालवरची ती आपण हे बिया काढून हे साल सुकत घालायची असते. साल सुकल्यावरती मग ह्याचं कोकम बनतं. मग आपण लोक, आमचे गावचे लोक मुंबईला वाला पण देतात कोकम. मग हे रतांबे पण आता हे पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता, खाली पडलेले आहेत. बघा, हे बघा, बघू शकता, हे खाली पडलेले आहेत. हे बघा किती पडले, भरपूर पडलेले आहेत. हे बघा, हे बघा इथे पडलेले आहेत. आता मी झाड आहे, झाडाखाली पडलेले आहे. चला जाऊया आपण बावडीकडे. आणि हे बघा, तुम्हाला हा जो पाईप दिसतोय, इकडून पाणी येतं, हा पंप आहे. म्हणजे पंपाला नदीचा पंप आहे, किंवा नदी दाखवली त्या पंपातनं पाणी येतं. हे सगळ्या पूर्ण हातातल्या कोपऱ्याला पाणी जातं. आंबे झाड, नारळाचं झाड, ती बघा, त्या समोरच बावडी आहे. ही बावडी माडाची झाडं, माडाची झाडं तुम्ही बघू शकता. आणि ही आहे आमची बावडी. ही आहे बावडी. इथे आता मगाशी दाखवलं तुम्हाला, मगाशी बावडी पाणी घेऊन गेले नानी आणि माझी आई. ही आहे बावडी. तळीवर आम्ही जात नाही, कारण तळी आम्ही जाऊन, काकांनी माझं नवीन घर बांधलं नानांनी. इथे बघू शकतो तुम्ही, नवीन घर आहे. जुनं घर तुम्हाला दाखवलं. तिथून आम्ही इथून नदी, तळी खूप लांब आहे, त्यामुळे ह्या बावडीतला आम्ही पाणी पिण्यासाठी नेतो. आणि तुम्हाला आता मी दाखवतो अननसाचं झाड. हे बघा, इथे अननस आले आहेत.
हे बघा इथे अननस आले आहेत. हे बघा, भरपूर झाडं आहेत अननसाची. इथे सगळी अननसाची झाडं आहेत सगळी, बघू शकता. सगळी अननसाची झाडं आहेत. इथे इकडे दाखव मला, माझ्याकडे दाखव. तर इथे मी माझ्या व्हिडिओला स्टॉप करतोय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलो असेल, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की माझा व्हिडिओ कसा. सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा माझ्या व्हिडिओ. थँक्यू. चला बाय.